Hello everyone, welcome to the video lecture of subject switchgear and protection. We started the last unit, protection of motor, bus bar and transmission line, and in that we have got the first point, that is the motor. In that, faults on the motor and the different protection schemes used for the protection of motor. In that, short circuit protection, then overload protection, and third one is the single phasing preventer. Now next part is the bus bar and the transmission line protection. In that we have to see the different faults on the bus bar and the transmission line and the different protection scheme used for the protection of the bus bar and the transmission line. So two parts are there. In that, first part is the protection of motor, so we have covered that point uh, in last lecture. Then next part is the protection of bus bar and the transmission line. So we start with the protection of bus bar. So we know that the bus bar is nothing but the device in which the incoming and the outgoing lines of the power system are connected for the distribution of the power. So an electrical bus bar is defined as a conductor or a group of conductor used for collecting electric power from the incoming feeders and distribute them to the outgoing feeders. आणि सिंपल लँग्वेजमध्ये जर सांगायचं असेल तर इट इज अ टिपिकल इलेक्ट्रिकल जंक्शन इन विच ऑल द इनकमिंग अँड द आउटगोईंग इलेक्ट्रिकल करंट मिट्स. बसबार म्हणजे काय असेल तर एक इलेक्ट्रिकल जंक्शन असेल की त्याच्यामध्ये काय असणार आहे, इनकमिंग आणि आउटगोईंग इलेक्ट्रिकल करंट काय होतील, मिक्स होत असतील. इनकमिंग लाईन आणि आउटगोईंग लाईन कनेक्शनचं काम असेल ते कशामध्ये असेल, बसबारवरती असेल. तर किंवा सेपरेट आणखीन जर डेफिनेशन असेल त्याची तर काय असेल, इट इज अ ग्रुप ऑफ कंडक्टर यूज फॉर द कलेक्टिंग इलेक्ट्रिक पॉवर. बसबार म्हणजे सुद्धा काय असू शकेल की ग्रुप ऑफ कंडक्टर असेल यूज फॉर द कलेक्टिंग द इलेक्ट्रिक पॉवर फ्रॉम द इनकमिंग फीडर्स अँड डिस्ट्रीब्युट देम टू द आउटगोईंग फीडर्स. म्हणजेच इनकमिंग लाईन आणि आउटगोईंग लाईन जर कनेक्ट करण्यासाठी आपण जो डिव्हाइस वापरतो तो म्हणजेच काय असेल, बसबार असेल. So bus bars are important parts in power system and in industrial switchgear. So bus bars form the important link between the incoming and the outgoing circuits. जे इनकमिंग सर्किट असतील आणि आउटगोईंग सर्किट असेल ह्याच्यामधले लिंक्स करण्याचं काम कोण करत असेल तर बसबार करत असेल. तर त्याच्यामुळे बसबारचं प्रोटेक्शन हे काय असेल, नेसेसिटी असेल. डिफरंट जे आपले पूर्ण पॉवर सिस्टीम आहे त्याच्यामध्ये कनेक्शन करण्याचं काम इनकमिंग लाईन आणि जे डिस्ट्रीब्युशन लाईन आहे तर त्याच्यासाठी आपण काय यूज करतोय, बसबार करतोय. सो बसबार्स आर द इम्पॉर्टंट पार्ट्स ऑन द पॉवर सिस्टीम. The fault level at bus bar is very high since it is connected to the larger part of the power system. बऱ्याच ठिकाणी आपण बसबार यूज करत असल्यामुळे फॉल्ट होण्याची चान्सेस सुद्धा काय असतील, जास्त असतील. When a fault occurs within the bus bar area, the faulty section must be immediately isolated in shortest possible time. ज्यावेळी बसबारवरती फॉल्ट होणार असेल तर त्या कंडिशनला आपल्याला काय करायचं असेल, फॉल्टी सेक्शन असेल तो काय करायला लागेल, इमिडिएटली आयसोलेट करायला लागेल, डिस्टिंग्विश करायला लागेल फ्रॉम द हेल्थी सेक्शन. तर डिफरंट फॉल्ट्स ॲबनॉर्मलिटीज काय असतील बसबारवरती. So next is the abnormalities and the faults on the bus bar. So there are two types of faults mainly occurs on the bus bar. First is the single line to ground fault and second is the phase to phase fault. बस बारवरती दोन टाईपचे फॉल्ट्स होऊ शकतात. एक असेल फेज टू ग्राउंड फॉल्ट आणि दुसरा कोणता असू शकेल, फेज टू फेज फॉल्ट. So out of these single line to ground fault is frequent than the phase to phase fault. तर सिंगल लाईन टू ग्राउंड फॉल्ट आणि सेकंड जो आपण बघितला की फेज टू फेज फॉल्ट असेल तर त्याच्यापैकी आपण काय म्हणतोय, सिंगल लाईन टू ग्राउंड फॉल्ट असेल हा काय असणार आहे, फ्रिक्वेंटली ऑकर होणार असेल अदर दॅन द फेज टू फेज फॉल्ट. तर मग त्याचे रिझन्स काय असतील, फेज टू फेज फॉल्ट असेल किंवा सिंगल लाईन टू ग्राउंड फॉल्ट असेल तर त्याचे रिझन्स काय असतील. तर फर्स्ट रिझन काय असेल तर फेल्युअर ऑफ सपोर्ट इन्सुलेटर्स रिझल्टिंग इन अर्थ फॉल्ट. जे बसबारसाठी सपोर्टिंग इन्सुलेटर्स असतील ते जर फेल होत असतील तर इन्सुलेटर फेल झाल्यामुळे डायरेक्टली
कनेक्टेड कशाला होणार आहेत, अर्थला होणार आहेत. सेकंड असेल फ्लॅश ओव्हर ड्यू टू द हेविली पोल्युटेड इन्सुलेटर्स. जे इन्सुलेटर आपण यूज करणार आहे सपोर्टिंगसाठी, ते जर हेविली पोल्युटेटेड असतील, त्याच्यामधल्या इन्सुलेटिंग प्रॉपर्टीज जर लॉस झालेले असतील, तर त्या कंडिशनला तो कंडक्टर ॲक्ट झाल्यामुळं काय होणार आहे, फॉल्ट क्रिएट होणार आहे. देन फ्लॅश ओव्हर अक्रॉस द सपोर्ट इन्सुलेटर ड्युरिंग ओव्हर व्होल्टेजेस. जे सपोर्टिंग इन्सुलेटर्स असतील, ओव्हर व्होल्टेजमध्ये सुद्धा त्यांच्या प्रॉपर्टीज जर लूज होत असतील, तर त्या कंडिशनला सुद्धा काय होणार आहे, फॉल्ट क्रिएट होणार आहे. देन फेल्युअर ऑफ कनेक्टेड इक्विपमेंट्स. ऑब्विसली जे आपण बसबारला कनेक्शन केलेले इक्विपमेंट्स असतील ते जर फेल्युअर होत असतील तर त्या केसमध्ये. आणि मग एन्व्हायरमेंटल कंडिशन्स म्हणलं तर अर्थक्वेक असेल किंवा मेकॅनिकल डॅमेज असेल, त्या कंडिशनमध्ये सुद्धा काय होणार आहे, फॉल्ट क्रिएट होणार आहे. तर हे डिफरंट फॉल्ट्स असतील की त्याच्या अगेन्स्ट आपल्याला काय डिफरंट रिझन्स असतील की त्याच्यामुळं काय होणार असेल, फॉल्ट क्रिएट होतील. तर जनरली आपण बघितले की 2 टाईपचेच फॉल्ट्स असतील बसबारवरती. एक असेल फेज टू फेज फॉल्ट आणि दुसरा बघितला आपण की सिंगल लाईन टू ग्राउंड फॉल्ट असेल. तर सिंगल लाईन टू ग्राउंड फॉल्ट हा काय असणार आहे, फ्रिक्वेंटली ऑकर होत असेल ॲज कम्पेअर टू द फेज टू फेज फॉल्ट. So we have to provide the protection to the bus bar against these two types of faults. In that we have to see the first type of protection is the differential protection of the bus bar. So here is the differential protection of the bus bar. So in that we see the first constructive part. So the incoming line is connected to the bus bar which is supplying the load to the lines 1 and 2. Then second, two CTs, that is the current transformers, are connected in line 1 and line 2, and the secondaries of these CTs are connected in parallel. Then third, the incoming CT is the incoming current transformer secondary is also in parallel with them, and fourth is the protective relay is connected across the CT secondaries as shown. So कन्स्ट्रक्टिव्ह पार्ट जर बघितला आपण तर त्याच्यामध्ये काय दिसेल आपल्याला, इनकमिंग लाईन इज कनेक्ट केलेली आहे बसबारला आणि ती लाईन परत कनेक्शन केलेली आहे कशाला, लाईन नंबर 1 आणि 2 ला. सो हिअर इज द इनकमिंग लाईन, जनरेटरपासून जी लाईन येत असेल ती इनकमिंग लाईन, ती कनेक्शन केलेली आहे बसबारसाठी. आणि बसबारमधून आपण 2 लाईन घेतलेल्या, लाईन नंबर 1 आणि लाईन नंबर 2 मध्ये. त्याच्यानंतर 2 CTs करंट ट्रान्सफॉर्मर, हा म्हणतोय CT असेल करंट ट्रान्सफॉर्मर, सेकंडरी करंट ट्रान्सफॉर्मर असेल, ते लाईन 1 आणि लाईन 2 मध्ये काय केलेले आहेत, कनेक्शन केलेले आहेत. सिमिलरली आणखीन एक करंट ट्रान्सफॉर्मर आपण काय केलेलं आहे, इनकमिंग लाईनमध्ये कनेक्शन केलेले आहेत. आणि ह्या तिन्ही करंट ट्रान्सफॉर्मरच्या ज्या CT सेकंडरीज आहेत त्याच्या अक्रॉसमध्ये आपण काय केलेलं आहे, रिले कनेक्शन केलेलं आहे. म्हणजेच जनरेटिंगपासून येणारी लाईन बसबारला दिलेली आहे, त्याच्यामध्ये एक सर्किट ब्रेकर यूज केलेला आहे. त्याच्यानंतर बसबारमधून 2 लाईन गेले आहेत, लाईन नंबर 1, लाईन नंबर 2, त्याच्यामध्ये CT आहे, सर्किट ब्रेकर आहे, CB म्हणजेच काय असेल, सर्किट ब्रेकर असेल. आणि CT सेकंडरी म्हणजे ह्या CT सेकंडरीज आहेत त्याच्या अक्रॉस आपण काय केलेलं आहे, रिले कॉईल कनेक्शन केलेलं आहे. मग ऑपरेशन काय असेल याचं, तर 2 ऑपरेशन्स बघितलं तर आपण 2 टाईपनं स्टडी करतो की नॉर्मल कंडिशनला काय असेल आणि ॲबनॉर्मल कंडिशनला काय असेल. सो अंडर नॉर्मल कंडिशन नो करंट फ्लोज टू द रिले कॉईल. नॉर्मल कंडिशन असेल त्या कंडिशनला CT सेकंडरीज अशा अरेंज केलेले असतील की अल्जेब्रिक सम त्याच्यामधला किंवा डिफरन्शियल करंट जो फ्लो होणार असेल तो काय असेल, 0 असेल. पण ज्यावेळी फॉल्ट कंडिशन होणार आहे म्हणजे किंवा मग हे कशामुळे असेल की जे आपण सम म्हणतोय की द इनकमिंग करंट एंटरिंग द बस इज इक्वल टू द सम ऑफ करंट लिव्हिंग द बस. जसं आपण म्हणतो की इनकमिंग करंट आणि आउटगोईंग करंट, बसला येणारे करंट इज इक्वल्स टू द काय असणार आहे, बसमधून जाणारे करंट. त्याच्यामुळं जो ॲव्हरेज असेल ते काय झालेलं असेल, 0 रिले कॉईलमधून फ्लो होईल. त्याच्यामुळे नॉर्मल कंडिशनला काय होणार नाही, रिले ट्रिप होणार नाही. बट ज्यावेळी फॉल्ट होणार असेल, सो बट ऑन द ऑकरन्स ऑफ फॉल्ट the current entering the bus will not be longer equal to the leaving the current. म्हणजे ज्यावेळी फॉल्ट होणार असेल त्या कंडिशनला काय होणार आहे, फॉल्ट झाल्यानंतर जो इनकमिंग करंट असेल इज इक्वल्स टू आउटगोईंग करंट नसेल. लक्षात आलं. त्याच्यामुळे काय होणार आहे, जर फॉल्ट होत असेल तर काय होणार आहे, CT सेकंडरीमध्ये काय होणार आहे, डिस्टर्बन्स येणार आहे आणि तो डिफरन्स असणार आहे, तो करंट काय होणार आहे, फ्लो होणार आहे रिले कॉईलमध्ये. आणि रिले कॉईल काय करणार, ओपनिंग द causes the
relay coil send the signal to the circuit breaker for its operation. म्हणजे नॉर्मल कंडिशनला जो करंट फ्लो होणार असेल तो नॉर्मल कंडिशनला जो करंट फ्लो होणार असेल CT पासून जनरेटर पासून बसबार नंतर लाईन 1 लाईन 2 आणि CT सेकंडरी मधला करंट काय असेल 0 असेल का तर हा इनकमिंग करंट असेल आणि हा आउटगोइंग करंट काय असेल सेम असेल. सपोज जर फॉल्ट ऑकर होत असेल लाईन 1 वरती तर त्या कंडिशनला काय होणार आहे CT सेकंडरी मधला करंट चेंज होणार आहे. CT2 मधला करंट चेंज CT1 मधला करंट हा सेमच राहणार असेल. त्याच्यामुळे जो काही डिफरन्शियल करंट फ्लो होणार आहे तो काय होणार आहे रिले कॉईल मधून फ्लो होईल. रिले कॉईल काय होईल एनर्जाइज होईल आणि तो सिग्नल सेंड करेल कशाला सर्किट ब्रेकरला फॉर इट्स ऑपरेशन. त्याच्यानंतर काय होईल हेल्दी फॉल्टी सेक्शन असेल तो काय होईल सेपरेट होईल हेल्दी सेक्शन पासून. तर हा डिफरन्शियल प्रोटेक्शन असेल. जसं आपण अगोदरच्या चॅप्टरमध्ये स्टडी केलेलं आहे की अल्टरनेटर असेल ट्रान्सफॉर्मर असेल डिफरन्शियल प्रोटेक्शन प्रोव्हाइड करताना आपण काय लक्षात ठेवतो की in differential protection the device which is to be protected on either side of that device we have to provide the two set of CTs. जो डिव्हाइस आपल्याला प्रोटेक्ट करायचा आहे त्याच्या आयदर साईडला आपण काय यूज करतोय करंट ट्रान्सफॉर्मर यूज करतोय आणि CT सेकंडरी मधला डिफरन्शियल करंट आपण यूज करतोय कशासाठी तर तो रिलेच्या ऑपरेशनसाठी. तर हे सेम प्रिन्सिपल ऑल टाइप्सच्या डिव्हाइससाठी काय असेल सेम असेल म्हणजे जनरेटर अल्टरनेटर असेल ट्रान्सफॉर्मर असेल मोटर असेल किंवा बसबार असेल. So this is the first type of protection, differential protection of bus bar. This is the construction working. Now second, fault bus protection. So second type of protection is the fault bus protection. So figure shows the schematic arrangement of the fault bus protection. In fault bus protection scheme, the substation is so designed that the every fault developed is converted into the earth fault. An earth bus is provided which is made up to run along the conductor and this earth bus is also known as the fault bus. तर फॉल्ट बस प्रोटेक्शनमध्ये आपल्याला काय स्टडी करायचं असेल जसं नेम इंडिकेट करते की फॉल्ट बस प्रोटेक्शन काय असेल तर त्याच्यामध्ये आपण बघितलं आहे की डायग्राम जर स्टडी केलेली असेल तर जो आपण लास्ट पॉईंट बघितला डिफरन्शियल तर तोच डायग्राम असेल की इनकमिंग लाईन त्याच्यानंतर बसबार आणि बसबारमधून काय गेलेले आहेत दोन लाईन गेलेले आहेत लाईन नंबर 1 लाईन नंबर 2 असेल. आता फॉल्ट बस किंवा ज्यालाच आपण काय म्हणतोय सपोर्टिंग स्ट्रक्चर म्हणतो इथे डॉटेड असेल हा फॉल्ट बस त्यालाच किंवा आपण काय म्हणतोय सपोर्टिंग स्ट्रक्चर म्हणतोय. म्हणजेच मेन बस जी असेल ती कोणत्याही ब्ल्यू कलर मधली जी आहे ही काय असेल मेन इनकमिंग लाईन आणि त्याच्यानंतर ही मेन बस त्याच्यानंतर लाईन 1 लाईन 2. आता त्याच्या अलॉंगमध्ये म्हणजे त्या आता जे आपण पार्ट बघितला त्याच्या अलॉंगमध्ये हा डॉटेडमध्ये काय केलेलं आहे एक ॲडिशनल बस प्रोव्हाइड केलेलं आहे त्यालाच काय म्हणतो आपण सपोर्टिंग स्ट्रक्चर म्हणतो किंवा फॉल्ट बस म्हणतो. म्हणजेच एक ॲडिशनल बस आपण काय करतो यूज करतोय कशासाठी तर टू कन्वर्ट द फॉल्ट ऑन द मेन बस टू द अर्थ फॉल्ट. म्हणजे मेन बसवरती जो फॉल्ट होणार आहे तो आपण कन्वर्ट करतोय कशामध्ये अर्थ फॉल्टमध्ये. सगळे कोणत्याही टाईपचा फॉल्ट होत असेल तर तो कन्वर्ट करतोय आपण कशामध्ये अर्थ फॉल्टमध्ये. Therefore, each and every fault that occur on the main bus bar will be converted into the earth fault. कोणताही फॉल्ट होत असेल तर त्याचं कन्वर्जन आपण काय करतोय अर्थ फॉल्टमध्ये करतो. देन बस बार्स आर सपोर्टेड ऑन द इन्सुलेटर्स. हे आहेत रेड कलर जे आपण बघतोय ते काय असतील इन्सुलेटर्स आहेत. सो द बस बार्स आर सपोर्टेड ऑन द इन्सुलेटर्स अँड द इन्सुलेटर्स आर इन्स्टॉल्ड ऑन द अर्थड बस ऑर द इट इज ऑल्सो कॉल्ड एज द फॉल्ट बस. इन्सुलेटर हे काय केलेलं आहे तर इन्स्टॉल केलेलं आहेत कशावरती फॉल्ट बसवरती. The fault bus is earthed properly and a CT is inserted in the earthing connection. जी फॉल्ट बस आहे जसं आपण म्हणतोय की इच अँड एव्हरी फॉल्ट कन्वर्ट करतोय आपण अर्थ फॉल्टमध्ये. म्हणून आपण काय केलेले आहे जी फॉल्ट बस आहे ती काय केलेली आहे अर्थ केलेली आहे. पण अर्थ करताना त्याच्या अक्रॉसमध्ये आपण काय केलेलं आहे एक CTचं स्ट्रक्चर केलेलं आहे. सो CTमध्ये
द ट्रिप कॉईल इज कनेक्टेड अक्रॉस द CT सेकंडरी, आणि त्या CT सेकंडरीच्या अक्रॉस आपण काय केलेलं आहे, एक ट्रिप कॉईल इन्सर्ट केलेला आहे. म्हणजेच फर्स्ट पार्ट जो असेल तो असेल हा मेन बस असेल, हे मेन बेस, आणि मेन बसच्या अक्रॉस आपण काय केलेलं एक सपोर्टिंग बस काय केलं, अलॉंगमध्ये काय केलेलं एक सपोर्टिंग स्ट्रक्चर किंवा त्याला फॉल्ट बस आपण यूज केलेले आहे. फॉल्ट बस कनेक्शन करण्यासाठी इन्सुलेटर आणि फॉल्ट बस आहे ते काय केलेले आपण ग्राउंड केलेले आहे, आणि थ्रू द CT त्याच्यामध्ये करंट ट्रान्सफॉर्मर यूज केलेला आहे, आणि करंट ट्रान्सफॉर्मरच्या CT सेकंडरीला आपण काय केलेलं आहे, रिले कॉईल कनेक्शन केलेलं आहे. तर हे काय असेल, कन्स्ट्रक्टिव्ह डिटेल्स असतील फॉल्ट बस प्रोटेक्शनचा. त्याच्यानंतर आता सिम्पल आपल्याला स्टडी करायचं आहे की वर्किंग काय असलं पाहिजे त्याचं. तर दोन पॉईंटमध्ये आपण बघतोय की वर्किंग काय असेल, की नॉर्मल कंडिशनला काय असेल आणि ॲबनॉर्मल कंडिशनला काय होणार असेल, वर्किंग काय होणार असेल. तर नॉर्मल कंडिशनला काय असेल, अंडर नॉर्मल वर्किंग कंडिशन्स नो करंट फ्लोज थ्रू द ट्रिप कॉईल, अँड when earth fault develops, the current flows through the earth connection and CT secondary current is circulated. म्हणजेच नॉर्मल कंडिशन असेल त्या कंडिशनला काय होणार असेल, करंट हा CT मधून फ्लो होणार नाही. पण ज्यावेळी ॲबनॉर्मल कंडिशन असेल, म्हणजेच काय होणार असेल, फॉल्ट क्रिएट होणार असेल, तर त्या कंडिशनला काय होणार आहे, जो सपोर्टिंग इन्सुलेटर्स असतील, इन्सुलेटर काय करेल, त्याच्या प्रॉपर्टीज लूज करेल. त्याच्यामुळे म्हणजेच फॉर एक्झाम्पल नॉर्मल कंडिशनला हा जो पाथ असेल, ह्या पाथमधूनच काय होणार असेल, करंट फ्लो होत असेल. सपोज जर फॉल्ट ॲक्ट होत असेल, सपोज ह्या पॉईंटला जर फॉल्ट होत असेल किंवा इथं जर फॉल्ट झालेला असेल, तर फॉल्ट कंडिशनला काय होणार असेल, तर फॉल्ट जर ऑकर होत असेल तर त्या कंडिशनला काय होणार, हा फॉल्ट कशावरती आलेला आहे, ह्या सपोर्टिंग फॉल्ट बसवरती आलेला आहे किंवा सपोर्टिंग स्ट्रक्चरवरती आलेला आहे. पण सपोर्टिंग स्ट्रक्चर आपण काय केलेलं आहे, CT म्हणजे हे अर्थ केलेलं आहे. पण अर्थ करताना आपण काय इथं यूज केलेलं आहे, करंट ट्रान्सफॉर्मर. म्हणजे जो फॉल्ट करंट असेल तो फ्लो होणार आहे, इथून इथे येणार सपोर्टिंग स्ट्रक्चरमधून ग्राउंडला जाणार. पण ग्राउंडला जाताना तर CT आहे, CT सेकंडरी तो काय करेल, करंट सेन्स करेल. करंट ट्रान्सफॉर्मर प्रायमरी करंट सेन्स करेल. त्याच्यानंतर CT सेकंडरीमध्ये आपण काय केलेलं आहे, रिले कॉईल इन्स्टॉल केलेलं आहे. त्या कंडिशनला काय होणार असेल, रिले कॉईल एनर्जाइज होईल, आणि रिले कॉईल जर एनर्जाइज झालेली असेल तर ट्रिप कॉन्टॅक्ट्स काय होतील, क्लोज होतील, आणि इट विल गिव्ह सिग्नल टू द सर्किट ब्रेकर फॉर इट्स ऑपरेशन. लक्षात आलं. तर फॉल्ट होत असेल त्या कंडिशनला हा करंटचा पाथ राहील, आणि त्या कंडिशनला काय होणार असेल, तो ऑपरेट होत असेल. तर हे असेल फॉल्ट बस प्रोटेक्शन. सो only two types of protection used for the protection of the bus bar. In that, first we have covered the differential protection of the bus bar, and second is the fault bus protection of the bus bar. Now next is the transmission line. So what is the requirement? So first so this is the construction working of the fault bus. Then next is the transmission line protection. So we have to see the requirements of the protection of the transmission line. So question for that point is the what are the requirement of the line protection, and also mention the common methods of the line protection. तर डिफरंट मेथड्स काय असतील ट्रान्समिशन लाईनच्या. तर त्याच्या अगोदर रिक्वायरमेंट काय असले पाहिजेत, रिक्वायरमेंट्स ऑफ द प्रोटेक्शन ऑफ द ट्रान्समिशन लाईन. ट्रान्समिशन लाईन प्रोटेक्शनच्या काय असले पाहिजेत, रिक्वायरमेंट काय आहेत आपल्याला ते स्टडी करायचं. सो इन दॅट फर्स्ट इज द fault on the transmission line should be detected as fast as possible to maintain the system stability. ट्रान्समिशन लाईन हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट असल्यामुळे आपल्याला काय करायला लागेल, fault on the transmission line should be detected as fast as possible. Since the transmission line is having thousands of kilometer length, the protection system should be capable of identifying the location of the fault. आपल्याला माहिती आहे की पॉवर सिस्टीममध्ये जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन सिस्टीम असेल, तर ट्रान्समिशन लाईन हे काय असणार आहेत, थाउजंड्स ऑफ किलोमीटर लेंथच्या असणार आहेत.
त्या कंडिशनला प्रोटेक्शन सिस्टीम जी आपण यूज करतोय ती काय असली पाहिजे, कॅपेबल असली पाहिजे. कशासाठी? टू आयडेंटिफाईंग द लोकेशन ऑफ द फॉल्ट. आपल्याला लोकेशन एक्झॅक्टली मिळालं पाहिजे की कोणत्या ठिकाणी काय झालेलं आहे, फॉल्ट झालेला आहे. त्याच्यामुळे प्रोटेक्शन सिस्टीम जी आपण प्रोव्हाइड करतोय ती काय असले पाहिजे, कॅपेबल असली पाहिजे आयडेंटिफाईंग द फॉल्ट. Then in the fault condition, the circuit breaker closest to the fault should be open and all other circuit breakers should remain in a closed position. म्हणजेच काय असेल तर ज्या ठिकाणी फॉल्ट झालेला असेल तर त्याच्या नियर बाय द सर्किट ब्रेकर काय व्हायला पाहिजे, ऑफ व्हायला पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, रिमेनिंग जे सर्किट ब्रेकर्स असतील ते वर्किंगमध्ये राहतील. म्हणजे कंटिन्युटी ऑफ द सप्लाय काय होईल, मेंटेन होईल. म्हणजे क्लोजर ज्या ठिकाणी फॉल्ट झालेला आहे त्याच्या नियर बायचा, त्याच्या क्लोजरचा सर्किट ब्रेकर असेल तोच काय व्हायला पाहिजे, ऑपरेट व्हायला पाहिजे. Then adjacent circuit breaker should provide the immediate backup protection on the event of failure of the circuit breaker nearest to the fault. सपोज नियरेस्ट सर्किट ब्रेकरनं प्रोटेक्शन प्रोव्हाइड केलेलं असेल, ते जर फेल होत असेल तर त्याच्या ॲडजस्टंट सर्किट ब्रेकरनं काय केलं पाहिजे, लगेच बॅकअप प्रोटेक्शन काय केलं पाहिजे, प्रोव्हाइड केलं पाहिजे. सो दीज आर द रिक्वायरमेंट्स फॉर द ट्रान्समिशन लाईन प्रोटेक्शन. एक असेल की एक पहिली रिक्वायरमेंट काय असेल तर ट्रान्समिशन लाईनमध्ये जे फॉल्ट असेल ते डिटेक्ट केले पाहिजेत ॲज फास्ट ॲज पॉसिबल. सेकंड, ट्रान्समिशन लाईन असतील हे थाउजंड्स ऑफ किलोमीटर असल्यामुळे आपल्याला काय केलं पाहिजे, प्रोटेक्शन सिस्टीम जी यूज करते ती कॅपेबल असली पाहिजे फॉल्ट आयडेंटिफाय करण्यासाठी. त्याच्यानंतर थर्ड असेल, ज्या ठिकाणी फॉल्ट होत असेल त्याच्या क्लोजचा सर्किट ब्रेकर ऑपरेट व्हायला पाहिजे. आणि फोर्थ असेल, तो जर फेल झालेला असेल तर ॲडजस्टंट सर्किट ब्रेकर काय व्हायला पाहिजे, ऑपरेट व्हायला पाहिजे. तर हे रिक्वायरमेंट्स असतील आणि डिपेंडिंग अपॉन दॅट रिक्वायरमेंट वी हॅव टू सी द डिफरंट methods for the protection of the transmission line. So there are three methods used for the protection of the transmission line. In that, first is the time graded protection, then differential protection, and third is the distance protection. तर टाइम ग्रेडेड प्रोटेक्शन म्हणजेच काय असेल ते डिपेंडिंग अपॉन द टाइम असेल, एक पर्टिक्युलर टाइममध्ये ते काय करेल, प्रोटेक्शन प्रोव्हाइड करेल. डिफरन्शियल प्रोटेक्शन जे आपण सगळ्या चॅप्टरमध्ये बघत आलेले की डिफरन्शियल प्रोटेक्शन काय असेल तेच काय असेल स्टडी करायचं आपल्याला इन केस ऑफ अँड ट्रान्समिशन लाईन. आणि त्याच्यानंतर काय असेल, डिस्टन्स प्रोटेक्शन असेल, जे आपण आत्ता पॉईंट बघितला की ट्रान्समिशन लाईन असतील हे थाउजंड्स ऑफ किलोमीटरचे असतील तर पर्टिक्युलर डिस्टन्समध्ये फॉल्ट होत असेल तर तो आपल्याला लोकेट करता यायला पाहिजे. त्यासाठी डिस्टन्स प्रोटेक्शन आपण करतोय की इंटरवलमध्ये डिस्टन्समध्ये आपल्याला काय करता येईल, तो फॉल्ट काय करता येईल, डिटेक्ट करता येईल. सो फर्स्ट वी सी द टाइम ग्रेडेड प्रोटेक्शन. So in this system the time setting of the relay is so adjusted or increased that in the event of fault the smallest possible part of the system is isolated. तर फर्स्ट जो आपण पार्ट बघतोय तो असेल टाइम ग्रेडेड सिस्टीम. आणि टाइम ग्रेडेड सिस्टीममध्ये आपल्याला दोन टाईप स्टडी करायचे आहेत, एक असेल रॅडियल फीडर आणि दुसरा असेल पॅरलल फीडर. तर ओव्हरऑल जी टाइम ग्रेडेड सिस्टीम जे आपण बघतोय तर त्याच्यामध्ये टाइम सेटिंग आपण काय करतोय, ॲडजस्ट करतोय किंवा इन्क्रीज करतोय इन केस ऑफ अन फॉल्ट. आणि द स्मॉलेस्ट पॉसिबल पार्ट ऑफ द सिस्टीम शुड बी आयसोलेटेड. आणि जो पार्ट असेल तो काय करतोय आपण आयसोलेट करतो. तर टाइम ग्रेडेडमध्ये आपल्याला दोन पार्ट बघायचे आहेत, एक असेल रॅडियल फीडर आणि दुसरं कोणता असेल पॅरल फीडर. So first we see the radial feeder. So the main characteristics of the radial system is that power can flow only in one direction from generator to supply end or to the end. जर आपण बघितलं रॅडियल फीडर तर त्याचे मेन कॅरेक्टरिस्टिक्स काय असेल तर इज दॅट द पॉवर कॅन फ्लो ओनली इन वन डायरेक्शन. पॉवर जी फ्लो होणार असेल रॅडियल फीडरमधून तर त्याच्या अगोदर फीडर म्हणजे काय असेल तर फीडर म्हणजे काय असेल, एक कॉन्स्टंट डिव्हाइस असणार आहे. कशापासून, सबस्टेशन टू द डिस्ट्रीब्युशनपर्यंत एक कॉन्स्टंट डिव्हाइस असेल की त्याच्यामधलं करंट काय होणार नाही, चेंज होणार आहे. कॉन्स्टंट करंट कॅरिंग डिव्हाइस त्याला आपण म्हणतो फीडर असेल. तर त्याच्यामध्ये रॅडियल फीडर, तर रॅडियल फीडर म्हणजे काय म्हणतोय आपण तर त्याची कॅरेक्टरिस्टिक काय असेल, पॉवर फ्लो हा काय असेल एकाच डायरेक्शनला असेल.
एकतर फ्रॉम जनरेटर ऑर सप्लाय इन टू द लोड, म्हणजे जनरेटरपासून ते लोडेडपर्यंत काय असेल त्याचा पॉवर फ्लो असेल. So the time graded protection of a radial system can be achieved by using the definite time relays and inverse time relay. रिलेज आपण बघितलेला आहे, त्याच्यामध्ये डेफिनाइट टाइम म्हणजे काय असेल, डेफिनाइट टाइमलाच तो रिले काय होणार ऑपरेट होत असेल तर त्याला आपण डेफिनाइट टाइम रिले म्हणतोय. तर फर्स्ट पार्ट आपण बघतोय की डेफिनाइट टाइम रिले म्हणजे काय असेल. सो इन रॅडियल फीडर आपल्याला फर्स्ट पार्ट बघायचा आहे की युजिंग डेफिनाइट टाइम रिलेज. So here is the diagram for the definite time relay. So figure shows the overcurrent protection of a radial feeder by definite time relay. The time of operation of each relay is fixed and is independent of the operating current. तर डायग्राम मध्ये जर आपण बघितलं तर काय असेल, ही डायग्राम असेल ओव्हरकरंट प्रोटेक्शनचे असेल बाय युजिंग द रॅडियल फीडर. त्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर एक जनरेटर नंतर ट्रान्सफॉर्मर, तर जनरेटिंग सिस्टीम, ट्रान्सफॉर्मर, त्याच्यानंतर रिले ABCD आणि लास्टला असेल E. हे 4-5 रिले आपण यूज केलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये सर्किट ब्रेकर सुद्धा आहेत. आणि जर आपण बघितले ABCD तर त्याच्यावरती आपल्याला काय दिसतील, एक टाइम दिसेल, डेफिनाइट टाइम म्हणतो आपण की ईची रिले काय असेल 0.5 सेकंद असेल. आणि त्याच्यानंतर तो काय म्हणजे D 0.5 असेल तर C 1 सेकंद 0.5 ची काय असेल इन्क्रिमेंट असेल, त्याच्यानंतर 1.5 आणि 2 सेकंद असेल. म्हणजेच काय असतील तर 0.5चा काय असेल लॅग असेल त्याच्यामध्ये. सो द रिले D has an operating time of 0.5 सेकंद while for other relays the time delay is successively increased by 0.5 सेकंद. म्हणजे D ला जर 0.5 असेल तर परत सक्सेसिव्हली आपण इन्क्रीज केलेला आहे 0.5 न. Now if a fault occurs in the section DE, जर DE सेक्शन मध्ये जर फॉल्ट होत असेल, it will be cleared in 0.5 second by the relay and the circuit breaker at D because all other relays have higher operating time. म्हणजेच काय असेल, सपोज DE सेक्शन मध्ये जर फॉल्ट होत असेल तर तो फॉल्ट क्लिअर कोण करणार असणार आहे, तर रिले ॲट पोझिशन D पोझिशनला जो रिले आहे तो रिले काय करेल, तो फॉल्ट क्लिअर करेल. किती सेकंड मध्ये क्लिअर करेल, तर 0.5 सेकंड मध्ये तो काय करेल, क्लिअर करेल. इफ द रिले ॲट D फेल्स टू ट्रिप, द रिले ॲट C विल काय करेल, द रिले ॲट C विल ऑपरेट आफ्टर ए टाइम डिले ऑफ 0.5 सेकंड दॅट इज आफ्टर 1 सेकंड फ्रॉम द ऑकरन्स ऑफ द फॉल्ट. तर सिंपल सिस्टीम आहे रॅडियल सिस्टीम. रॅडियल सिस्टीममध्ये काय बघतो आपण, दोन डायग्राममध्ये बघितलं तर एक ऑपरेटिंग टाइम आणि डिस्टन्सचा एक ग्राफ दिलेला आहे. आणि जो वरची डायग्राम आहे त्याच्यामध्ये एक जनरेटर, ट्रान्सफॉर्मर, त्याच्यानंतर ABCDE हे काय असतील, रिले असतील. त्याच्यानंतर सर्किट ब्रेकर आणि काय असेल 0.5 सेकंदचा काय दिलेला आहे, प्रत्येकमध्ये लॅग दिलेला आहे. आता सपोज जर फॉल्ट ऑकर झालेला असेल D आणि Eच्या मध्ये, म्हणजे हा काय झालेला आहे, फॉल्ट क्रिएट झालेला आहे इन बिटवीन द सेक्शन D आणि E. तर ह्या केसमध्ये काय होणार आहे, रिले D हा काय होईल, ऑपरेट होईल. पण रिले D हा कधी ऑपरेट होणार आहे, आफ्टर 0.5 सेकंद. म्हणजे 0.5 सेकंद तो काय करेल, तो फॉल्ट आहे तो काय करेल, विस्टँड करेल. आणि 0.5 सेकंद नंतर तो काय होईल, ऑपरेट होईल. सपोज जर हा रिले ऑपरेट झाला नाही तर कोणता रिले ऑपरेट होईल, हा C रिले ऑपरेट होईल. पण हा C रिले ऑपरेट कधी होणार आहे, आफ्टर 1 सेकंद. म्हणजे 0.5 झाल्यानंतर नेक्स्ट 0.5 सेकंद झाल्यानंतर तो काय होणार आहे, ऑपरेट होणार आहे. का, तर आपण नेमच दिलेला आहे डेफिनाइट टाइम रिले. डेफिनाइट टाइम नंतरच तो काय होणार असेल, ऑपरेट होणार. म्हणजे आफ्टर 1 सेकंद तो काय होईल, ऑपरेट होईल. त्यालाच आपण म्हणतोय डेफिनाइट टाइम रिले. तर ही असेल रॅडियल सिस्टीम असेल की त्याच्यामध्ये काय होणार असेल, तो ऑपरेट होत असेल. तर रॅडियल सिस्टीममध्ये आपण बघितलं की काय असेल, तो ऑपरेट होणार असेल. पण तर ड्रॉबॅक काय असेल ह्या सिस्टीमचा, ड्रॉबॅक काय असेल, म्हणजे आता आपण बघितलं की D नंतर C झाला, C जर ऑपरेट झाल्यानंतर काय होतं, B ऑपरेट होईल. पण त्याच्यासाठी टाइम ड्युरेशन काय असेल, 1.5 सेकंद असेल. पण D जर बंद झालेला असेल
तर काय होणार आहे, डी नंतर जो पुढचा सेक्शन असेल तो पूर्ण सेक्शन काय होणार आहे, बंद होणार आहे. सपोज ए आणि बीच्या मध्ये फॉल्ट होत असेल, ए सेक्शन आणि बी सेक्शनच्या मध्ये फॉल्ट होत असेल, तर कोणता रिले ऑपरेट होईल, ए रिले ऑपरेट होईल. म्हणजेच रिले ऑपरेट झाल्यानंतर बी नंतर बी सी डी ई हे सगळे रिले काय राहतील, बंदच राहणार आहेत. म्हणजे सर्किट ब्रेकर बंद राहणार आहेत. म्हणजेच ड्रॉबॅक काय होऊ शकेल, कंटिन्युटी ऑफ द सप्लाय कॅन नॉट बी मेंटेन्ड ॲट द रिसिविंग एंड इन द इव्हेंट ऑफ फॉल्ट. हा काय असेल, एक मेजर ड्रॉबॅक असेल. सो इफ देर आर ए नंबर ऑफ फीडर्स इन सिरीज, द ट्रिपिंग टाइम फॉर फॉल्ट्स नियर द सप्लाय एंड बिकम्स हाय. सो हा एक ड्रॉबॅक असेल की कंटिन्युटी ऑफ सप्लाय काय होत नाही, मेंटेन होत नाही. त्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, तो ड्रॉबॅक ओव्हरकम करायला लागेल इन पॅरलल फीडरमध्ये. सो सेकंड जो टाईप असेल तो काय असेल, पॅरल फीडर असेल. त्याच्यामध्येच आपण ओव्हरकम करतो की कंटिन्युटी ऑफ सप्लाय काय करतो, मेंटेन करतो. सो वेन कंटिन्युटी ऑफ सप्लाय इज particularly necessary, two parallel feeders may be installed, and if a fault occurs on one feeder, it can be disconnected from the system and the continuity of the supply can be maintained from the other feeder. एक जर एका फीडरवरती फॉल्ट होत असेल तर दुसऱ्या सिस्टीममधून आपण काय करू शकतो, तो ऑपरेट करू शकतो. सो लेट्स सी द कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग. सो हिअर इज द कन्स्ट्रक्शनल डायग्राम ऑफ द पॅरलल फीडर. जसं आपण बघतोय की दोन फीडर्स आहेत, ते काय केले, पॅरलमध्ये कनेक्शन केलेले आहेत. जनरेटरपासून सप्लाय दिलेला आहे आणि रिसिविंग एंडला काय असेल, सबस्टेशन असेल. सो जनरेटर, त्याच्यानंतर ए बी बी, त्याच्यानंतर पी आणि क्यू हे काय असतील, रिलेज असतील. पण दोन्ही रिले जर आपण बघितले किंवा टोटल 4 रिले जर बघितले आपल्याला, तर रिले ए आणि रिले बी हे कोणते रिले दिसतील तुम्हाला, नॉन डायरेक्शनल दिसतील त्याच्या ॲरोवरून. आणि रिले पी आणि रिले क्यू जर बघितला तर हे काय दिसतील, डायरेक्शनल रिले दिसतील. तर ही सिस्टीम अरेंजमेंट असेल. सो फिगर शोज द सिस्टीम where two feeders are connected in parallel between the generating station and the substation. Each feeder has a non-directional overcurrent relay at the generator end. म्हणजे जे आता आपण बघितले, each feederला non-directional overcurrent relay असतील at generator end, and these relays should have inverse time characteristics. म्हणजे बी आणि ए आणि बी हे काय असतील, नॉन डायरेक्शनल रिले असतील. हे जनरेटिंग सिस्टीम असेल, सबस्टेशन असेल. देन फीडर 1, फीडर 2, देन पी आणि क्यू. तर पी आणि क्यू काय असतील, सो इच फीडर हॅज अ रिव्हर्स पॉवर रिले ॲट द सबस्टेशन एंड. पी आणि क्यू हे रिव्हर्स पॉवर रिले असतील. सो दीज रिले शुड बी इन्स्टंटेनियस टाईप अँड ऑपरेट ओनली व्हेन the power flows in the reverse direction, that is the direction of arrow at P and Q. म्हणजे जी डायरेक्शन आत्ता मेन्शन केलेली आहे त्या डायरेक्शनला जर पॉवर फ्लो होत असेल तर त्याच वेळी रिले पी आणि रिले क्यू हे काय होतील, ऑपरेट होतील. म्हणजे पॉवर फ्लो हा काय असला पाहिजे, ह्या डायरेक्शनला असेल तर त्या कंडिशनलाच रिले पी आणि क्यू ऑपरेट होतील. पण ए आणि बीचे काय होतील, दोन्ही डायरेक्शनला असेल तरी काय होतील, ते ऑपरेट होतील. ए डायरेक्शनला असू दे किंवा बी डायरेक्शनला असू दे, दोन्ही डायरेक्शनला ते काय होतील, ऑपरेट होतील. नाव सपोज जर फॉल्ट ऑकर होत असेल तर त्या कंडिशनला ते कसे ऑपरेट होतील. सपोज अन अर्थ फॉल्ट ऑकर्स ऑन द फीडर 1. फीडर 1 वरती काय होत असेल, फॉल्ट होत असेल. सपोज अन अर्थ फॉल्ट ऑकर्स ऑन फीडर ए ॲज शोन, देन it is desired that only circuit breakers at A and P, only circuit breakers at A, capital A and P should open to clear the fault, where feeder 2 maintain the continuity of the supply. म्हणजेच काय दिलेलं आहे बघा, सपोज जर फीडर 1 वरती जर फॉल्ट होत असेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे, रिले ए आणि रिले पी हे काय होणार आहेत, ऑपरेट होणार आहेत. आता ते कसे ऑपरेट होतील, सपोज इथं जर फॉल्ट झालेला असेल, दॅट इज फीडर 1 वरती जर फॉल्ट होत असेल तर त्या कंडिशनला रिले ए जर आपण घेतला तर रिले हा काय नॉन डायरेक्शनल आहे. म्हणजे जनरेटिंग जर हे जनरेटिंग स्टेशनपासून पॉवर येत असेल तर ती काय अशी फ्लो होईल आणि त्याच्यानंतर फॉल्टला सपोज परत जर बघितलं आपण,
जनरेटिंग स्टेशन फॉल्ट इथं ऑकर झालेला असेल तर काय होणार आहे, कारण पॉवर जी फ्लो असेल ती इथं येईल आणि परत इथं फ्लो होईल. त्याच्यामुळे काय होणार आहे, रिले ए काय होईल, ऑपरेट होईल. रिले ए जर ऑपरेट होत असेल तर इकडं करंट फ्लो होणं, पॉवर फ्लो होणार नाही. त्या केसला काय होणार आहे, पॉवर फ्लो काय असेल, इकडं असेल, बी मधून फ्लो होईल, त्याच्यानंतर फीडर 2 मधून फ्लो होईल, त्याच्यानंतर क्यू मधून फ्लो होईल, त्याच्यानंतर सबस्टेशनला येईल आणि सबस्टेशनमधून परत जर इकडं जात असेल पीला, तर पी हा काय आहे, रिव्हर्स पॉवर रिले आहे किंवाच काय आहे, डायरेक्शनल रिले. म्हणजे डायरेक्शन ही सीच डायरेक्शन असेल तर त्या कंडिशनला पी सुद्धा काय होईल, ऑपरेट होईल. म्हणजेच काय झाला, रिले ए ऑपरेट झाला, रिले पी ऑपरेट झाला, म्हणजे पूर्ण फीडर ए काय असेल, हा फॉल्टी असेल आणि कंटिन्युटी ऑफ सप्लाय काय होणार आहे, मेंटेन होणार ह्या डायरेक्शनला. सिम्पल. म्हणजे फीडर 1 वरती जर फॉल्ट होत असेल, फीडर 1 वरती जर फॉल्ट होत असेल तर फीडर 1 हा जाईल आणि फीडर 2 मधून काय होईल, कंटिन्युटी ऑफ द सप्लाय मेंटेन होईल आणि ए आणि पी ऑपरेट होतील. तर ए कसा ऑपरेट होणार आहे, दोन्ही डायरेक्शनला आहे, त्याच्यामुळे तो ऑपरेट होईल. क्यू पी का ऑपरेट होईल, तर रिव्हर्स पॉवर आहे, ज्या डायरेक्शनला ॲरो आहे त्या डायरेक्शनला तो काय होईल, ऑपरेट होईल. सो द कंटिन्युटी ऑफ सप्लाय काय होईल, मेंटेन होईल. दोन पाथनं करंट गेला आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, ते कंटिन्युटी ऑफ सप्लाय काय होतं आहे, मेंटेन होतं आहे. तर हा असेल पॅरल फीडर. म्हणजे जो ड्रॉबॅक बघितलेला आपण की कंटिन्युटी ऑफ सप्लाय रॅडियल फीडरमध्ये असेल, तोच काय होते, पॅरल फीडरमध्ये काय होते, ओव्हरकम होते. नाउ नेक्स्ट इज द डिफरन्शियल प्रोटेक्शन. म्हणजेच फर्स्ट जे आपण बघितले की टाइम ग्रेडेड प्रोटेक्शन. तर टाइम ग्रेडेड प्रोटेक्शनमध्ये दोन पार्ट आहेत. एक असेल एक जो आत्ता आपण बघितला की रॅडियल फीडर असेल आणि दुसरा कोणता असेल, पॅरल फीडर असेल. देन नेक्स्ट इज द डिफरन्शियल प्रोटेक्शन. डिफरन्शियल प्रोटेक्शन आपण बऱ्याच ठिकाणी स्टडी केलेला आहे की डिफरन्शियल प्रोटेक्शनचा मिनिंगच तो असेल की the device which is to be protected on either side of that device, two set of CTs are used. सिम्पल कन्सेप्ट आहे. म्हणजेच ह्या केसमध्ये जर आपल्याला लाईन प्रोटेक्शन करायचं असेल तर प्रोटेक्टेड लाईनच्या आयदर साईडला आपण CT यूज करायचे आहे. CT सेकंडरीजमध्ये रिले कॉईल कनेक्ट करायचे आहे आणि जो डिफरन्शियल करंट असेल, जसं नेम इंडिकेट करते की डिफरन्शियल करंट जर फ्लो होत असेल रिले कॉईलमधून, रिले कॉईल एनर्जाइज होईल आणि तो काय करेल, सिग्नल सेंड करेल सर्किट ब्रेकरला फॉर इट्स ऑपरेशन. तर त्याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत. एक असेल करंट डिफरन्शियल प्रोटेक्शन आणि दुसरं कोणतं असेल, व्होल्टेज बॅलन्स प्रोटेक्शन. म्हणजेच काय असेल, एक करंटच्या क्वांटिटीवरती ॲक्च्युएट होत असेल आणि दुसरं काय असेल, व्होल्टेजच्या क्वांटिटीवरती ॲक्च्युएट होत असेल. पण बेसिक कन्स्ट्रक्शन प्रिन्सिपल काय राहील, त्याचं सेमच राहील की डिफरन्शियल करंट किंवा डिफरन्शियल अमाऊंट ऑफ व्होल्टेज यूज करतोय आपण रिले कॉईल एनर्जाइज करण्यासाठी. तर सिम्पल आहे. फर्स्ट जर बघितलं आपण करंट डिफरन्शियल प्रोटेक्शन, जर डायग्राम जर बघितला तर लक्षात येईल की ही प्रोटेक्टेड लाईन आहे. प्रोटेक्टेड लाईनच्या आयदर साईडला दोन CT यूज केलेल्या आहेत आणि CT सेकंडरीजमध्ये आपण रिले कॉईल यूज केलेले. ए आणि बी हे काय असतील, सर्किट ब्रेकर असतील. तर टू ट्रिप ए आणि टू ट्रिप बी, म्हणजे ज्या ठिकाणी फॉल्ट होणार असेल तर रिले सेंड सिग्नल टू द सर्किट ब्रेकर ए ऑन द रिले सेंड सिग्नल टू द सर्किट ब्रेकर बी. सो डिफरन्शियल नॉर्मल कंडिशनला काय असेल, तर नॉर्मल कंडिशनला CT सेकंडरीजमधून जाणारा करंट हा 0 असेल का, तर सेम सेट ऑफ CTज आपण यूज केलेले आहेत. ज्यावेळी फॉल्ट ऑकर होत असेल प्रोटेक्टेड लाईनवरती तर CT सेकंडरीजमधला करंट काय होणार आहे, डिफरन्शियल अमाऊंट ऑफ करंट फ्लो होईल रिले कॉईलमधून. रिले कॉईल एनर्जाइज होईल आणि तो सिग्नल सेंड करेल सर्किट ब्रेकरला. तर हे सिम्पल वर्किंग असेल करंट डिफरन्शियल प्रोटेक्शनचं. सिमिलरली काय असेल, व्होल्टेज डिफरन्शियल प्रोटेक्शन असेल. तर व्होल्टेज डिफरन्शियल प्रोटेक्शनमध्ये सुद्धा काय असणार आहे, सेम प्रिन्सिपल आहे. जर आपण बघितलं तर पॉवर फ्लो दिलेला आहे आणि प्रोटेक्टेड लाईन्स आहेत. प्रोटेक्टेड लाईन्स आयदर साईड ऑफ दॅट प्रोटेक्ट लाईन टू सेट ऑफ CTज आर युज्ड आणि दोन CTच्या सेकंडरीजमध्ये आपण काय केले, तर रिले कॉईल कनेक्शन केलेले आहेत.
सिंपल आहे, फक्त ॲक्च्युएटिंग क्वांटिटीज असेल ती काय असेल तर व्होल्टेज असेल. फर्स्टमध्ये आपण काय बघितले होते, करंट होते, त्याच्याऐवजी इथं काय असेल, व्होल्टेज असेल. तर सिंपल आहे, करंट डिफरन्शियल प्रोटेक्शन आणि व्होल्टेज डिफरन्शियल प्रोटेक्शन. Then last point is the distance protection. So the distance protection in which the action of relay depends upon the distance between the point where the relay is installed and the point of the fault. So figure shows the arrangement of distance relay. So here is the arrangement of the distance relay. So in that we have to see it is a double actuating quantity relay with one coil is energized by voltage and the other coil is energized by the current. तर डायग्राम जर ऑब्झर्व केलेली असेल आपण तर आपल्याला दोन सेट्स दिसतील. एक एनर्जाइज केलेला असेल पीटी पासून म्हणजेच पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर पासून, आणि दुसरा जो असेल तो एनर्जाइज केलेला असेल कशापासून, करंट ट्रान्सफॉर्मर पासून. सो फिगर शोज द अरेंजमेंट ऑफ द डिस्टन्स रिले. It is a double actuating quantity relay with one coil is energized by voltage. डबल ॲक्च्युएटिंग क्वांटिटी म्हणजेच व्होल्टेज आणि करंट. एक व्होल्टेज कॉईल पासून एनर्जाइज केलेलं, दुसरा काय असेल, करंट पासून. सो द रिले ऑपरेट्स व्हेन द रेशो व्ही डिवायडेड बाय आय रिड्युसेस बिलो ए सेट व्हॅल्यू. एक सेट व्हॅल्यू आपण सेट करतोय की त्याच्यापेक्षा जर व्हॅल्यू कमी होत असेल तर रिले ऑपरेट व्हायला पाहिजे. Now when a fault occurs on a transmission line, the fault current increases and the voltage at fault point reduces. ज्यावेळी जर फॉल्ट ऑकर होत असेल ट्रान्समिशन लाईनवरती तर त्या कंडिशनला काय होते, फॉल्ट करंट इन्क्रीज होतोय आणि व्होल्टेज ॲट फॉल्ट पॉईंट रिड्यूस होतं. त्याच्यामुळे काय असणार, द रेशो व्ही डिवायडेड बाय आय इज मेजर्ड ॲट द लोकेशन ऑफ सी टी आणि पी टी. आपणाला ज्या ठिकाणी फॉल्ट होत असेल त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, रेशो व्ही डिवायडेड बाय आय काय केला पाहिजे, मेजर केला पाहिजे. The voltage at PT location depends upon the distance between the PT and the location of the fault. हे डिपेंड असणार आहे PT वरती आणि लोकेशन ऑफ द फॉल्ट. सेकंड, farther is the distance of fault from the PT, more will be the voltage available at PT, and smaller is the distance, less will be the voltage. Hence, assuming the constant fault resistance value of line measured from relay location corresponding to the distance between the relaying point and the fault along the line. Hence, such protection is called as the also impedance protection. सो जसं आपण फोर्थ चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे की डिस्टन्स प्रोटेक्शन, तर सेम टाईमचं प्रोटेक्शन आपण यूज करतोय की डिस्टन्स प्रोटेक्शन. तर याच्यामध्ये दोन दिलेले आहेत, ते दोन कॉईल एनर्जाइज झालेले आहेत. एक असेल पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर पासून आणि एक काय केलेलं आहे, करंट ट्रान्सफॉर्मर पासून. म्हणूनच आपण काय म्हणतोय, डबल ॲक्च्युएटिंग क्वांटिटी म्हणतोय. आणि जनरली ही काय असेल, सी सॉ अरेंजमेंट लागत असेल की ज्या ठिकाणी करंट जास्त असेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे, म्हणजे सपोज जर फॉल्ट होत असेल तर त्या कंडिशनला काय होणार आहे. सपोज डायग्राम कन्सिडर करतोय आपण, हा असेल पी टी, हा असेल सी टी आणि हा ट्रिप सर्किट असेल. फॉल्ट कंडिशन होत असेल तर फॉल्ट कंडिशनला काय होणार आहे, करंट हा एक्सेसिव्ह फ्लो होणार आहे. करंट जर जास्त फ्लो होत असेल तर ही कॉईल करंटपासून एनर्जाइज केलेली असेल तर ऑब्विसली काय होणार आहे, ह्याच्यामध्ये मॅग्नेटिझम जास्त प्रोड्यूस झाल्यामुळं काय होणार आहे, मॅग्नेटिक फोर्स जास्त असल्यामुळं काय होतील, हा जो आर्मेचर असेल तो अट्रॅक्ट होणार आहे करंट कॉईलकडं अट्रॅक्ट झाल्यामुळं काय होणार आहे, ट्रिप सर्किट क्लोज होणार आहे. आणि त्या कंडिशनला व्होल्टेज काय होते, कमी होते. व्होल्टेज कमी झाल्यामुळे इथला जो अट्रॅक्टिव्ह फोर्स असेल तो सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे आणि काय होणार आहे, ट्रिप सर्किटला जाणार. बरं, ज्यावेळी करंट परत काय होणार आहे, नॉर्मलला येणार असेल, सिस्टीम व्होल्टेज फॉल्ट जो असेल तो नॉर्मल कंडिशनला येणार असेल, त्यावेळी करंट कमी होईल. करंट कमी झाल्यामुळे ह्या दोन्हीमधला अट्रॅक्टिव्ह फोर्स काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि सिमिलरली काय होणार आहे, व्होल्टेज परत नॉर्मलला येणार आहे. नॉर्मलला व्होल्टेज आल्यामुळे काय होणार आहे, इथलं व्होल्टेज वाढल्यामुळे इथला फोर्स परत जास्त होईल आणि हे परत काय होईल, बॅलन्सला. तर सिम्पल आहे की वर्किंग कसं असेल तर व्होल्टेज आणि करंटवरती असेल की मॅक्सिमम असेल तर, आणि पण हे डिपेंड कशावरती असणार आहे, डिस्टन्सवरती काय असेल, डिपेंड असेल.
So this is the protection, third type of protection for the for transmission line. In that, first we have see the time graded protection, then second is the टाइम ग्रॅडेड नंतर आता आपण सेकंड बघितला तो डिस्टन्स प्रोटेक्शन असेल आणि सेकंडली बघितला तो काय असेल डिफरन्शियल प्रोटेक्शन असेल. तर ट्रान्समिशन लाईनच्या रिलेटेड हे प्रोटेक्शन्स आपण बघितले आणि बस रिलेटेड बघितले की फॉल्ट बस प्रोटेक्शन आणि डिफरन्शियल प्रोटेक्शन बघितले. तर हा लास्ट पॉईंट असेल चॅप्टरमधला आणि त्याच्या रिलेटेड जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. थँक्यू.